Welcome students in the second part of the lesson disaster management. Now let's learn about lightning. Students, you have learned about generation of electric charge and lightning strikes in the lesson on static electricity. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी या पाठामध्ये तुम्ही वीज निर्मिती व वीज पडणे याविषयी माहिती घेतलेली आहे. In this lesson, we shall learn something more about lightning and the measures for protection from it. आणि या पाठामध्ये आपण या विजेची काही इतर वैशिष्ट्ये व विजेपासून बचाव कसा करायचा याविषयी आपण जाणून घेणार आहोत. The temperature generated by lightning is higher than that of the sun. विजेचे तापमान हे सूर्यापेक्षा प्रखर असते. Not all lightning strikes the ground. सर्वच विजा या जमिनीवर पडत नाही. Now let's learn more about lightning. About 95% of the lightning flashes occur only in the sky, whereas only 5% of lightning reaches the ground. 95% विजा या आकाशातच असतात. फक्त 5% विजा या जमिनीपर्यंत पोहोचतात. Generation of lightning occurs either within one cloud or between two clouds. Sometimes it takes place between a cloud and the ground. आकाशात ज्या विजा चमकताना दिसतात या विजा एकाच ढगामध्ये, दोन ढगात किंवा ढग आणि जमिनीदरम्यान निर्माण होऊ शकतात. इन द ॲटमॉस्फिअर अबाउट 40 लाइटनिंग फ्लॅशेस ऑकर पर सेकंद. वातावरणात दर सेकंदाला जवळपास 40 विजा चमकतात. देअर इज व्हेरी हाय टेम्परेचर ड्यू टू लाइटनिंग. दिस कॉजेस सडन एक्सपान्शन ऑफ द एअर अंडर हाय प्रेशर विच रिझल्ट्स इन टू क्लाउड थंडरिंग. आपण पाहिलं की विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते आणि एवढ्या मोठ्या तापमानामुळे प्रचंड दाबाखाली अंडर हाय प्रेशर आलेली हवा अचानक प्रसरण पावते म्हणजे एक्सपांड होते आणि मोठा कडाडण्याचा आवाज होतो, ज्याला आपण थंडरिंग असे म्हणतो. नाउ व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग थंडर स्टॉर्म्स. आता जेव्हा वीज कडाडत असते तेव्हा काय दक्षता घ्यायला पाहिजे. डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड ऑर बिलो अ ट्री. डू नॉट गो टुवर्ड हाय लोकेशन ऑर क्लाइंब अ ट्री. डू नॉट स्टँड नियर an electric pole, a telephone pole, a tower, etc. Do not lean on wired fences. Do not lean म्हणजे टेकू नका, त्या कंपाऊंडला टेकू नका. अराउंड अ फार्म, अ कंपाऊंड, अ गार्डन और अ हाऊस. म्हणजे गाव, शेत, आवार, बाग, घर यांच्या भोवती जे तारेचे कंपाऊंड असते ना त्याला टेकू नका. इफ यू आर ऑन अ टू व्हीलर, अ बायसिकल, अ ट्रॅक्टर और अ बोट, गेट ऑफ इमिजिएटली अँड गो टू अ सेफ प्लेस. म्हणजे कोणत्याही वाहनावर जर तुम्ही असाल तर तातडीने तिथून उतरून सुरक्षित ठिकाणी जा. डू नॉट गॅदर ऑल टुगेदर इन वन प्लेस. एकाच वेळी अधिक व्यक्तींनी थांबू नका. टेक केअर टू कीप अ डिस्टन्स ऑफ 15 feet बिटवीन एनी टू पर्सन्स. डू नॉट यूज प्लग्ड इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. डू नॉट यूज अ मोबाईल और टेलिफोन. म्हणजे प्लग जोडलेली विद्युत उपकरणे वापरू नका. मोबाईल आणि टेलिफोन याचा देखील वापर करू नका. स्टँड ऑन ड्राय वूड, अ प्लॅस्टिक शीट, सॅक और जूट क्लॉथ और ड्राय लीव्स. पायाखाली कोरडे लाकूड, प्लॅस्टिक, गोंडपाट, कोरडा पालापाचोळा ठेवा. कीपिंग युअर फीट टुगेदर, सपोर्ट युअर सेल्फ ऑन द सोल्स ऑफ युअर फीट, प्लेसिंग युअर हँड्स ऑन युअर नीज अँड क्राउच लो. म्हणजेच दोन्ही पाय एकत्र करा, त्यानंतर गुडघ्यावर दोन्ही हात ठेवा आणि तळ पायांवर बसा. स्विमर्स और फिशरमेन शुड इमिजिएटली कम आउट ऑफ द वॉटर. पोहणारे किंवा मच्छीमारी करणारे जे लोक आहेत यांनी त्वरित पाण्यातून बाहेर पडा. अ पक्का हाऊस इज द सेफेस्ट प्लेस. जे पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. स्टुडंट्स, फाइंड आउट इफ देर इज अ लाइटनिंग कंडक्टर on any tall building near your house. If necessary, get a lightning conductor fitted on your house. मुलांनो, आपल्या घराच्या आसपास उंच इमारतीवर तुम्हाला लाइटनिंग कंडक्टर म्हणजे तडित रक्षक आहे का हे पहा
आणि आवश्यकता वाटल्यास आपल्या घरावर देखील तडितरक्षक बसवून घ्या. बघा मुलांनो, ज्यावेळी तुम्हाला थंडरस्टॉर्म्स पाहायला मिळेल त्यावेळी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे तुम्हाला आता चांगले समजलेले असेलच. नाउ स्टुडंट्स, लेट्स लर्न अबाउट volcano. Volcano is a natural event or phenomenon. Let's understand its definition. A volcanic eruption is a natural event or phenomenon in which the solid, liquid, and gaseous substances below the Earth's crust, which are very hot, are pushed towards the crust. बघा, आता आपण डेफिनेशन वाचलेली आहे, पण हा व्होल्कॅनो म्हणजे नक्की काय ते आता आपण समजून घेऊया. व्होल्कॅनो, ज्याला आपण मराठीमध्ये ज्वालामुखी असे म्हणतो, ही जी ज्वालामुखी होते ती एक नैसर्गिक घटना आहे. पृथ्वीचा जो इंटिरियर म्हणजे आतला भाग जो आहे, ज्याला अंतर्भाग असे म्हणतो, हा पृथ्वीचा अंतर्भाग अत्यंत उष्ण म्हणजे हॉट आहे. आणि या भूअंतरंगातून भूपृष्ठाकडे म्हणजे या इंटेरियरकडून सरफेस ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठाकडे किंवा भूपृष्ठावर तप्त पदार्थाच्या हालचाली या सतत होत असतात. त्यामुळे काही वेळेला या भूकवचाखालील म्हणजे अर्थ्स क्रस्ट याच्या खालील जे सॉलिड, लिक्विड आणि गॅशियस जे पदार्थ आहेत हे या क्रस्टकडे ढकलले जातात. आणि हे पदार्थ या क्रस्टमधून बाहेर पडून त्याचा पृष्ठभागावर जर उद्रेक झाला व ते वाहू लागले तर त्याला आपण व्होल्कॅनो असे म्हणतो किंवा त्याला व्होल्कॅनिक इरप्शन असे देखील म्हटले जाते. नाउ लेट्स लर्न अबाउट द इफेक्ट्स ऑफ अ व्होल्कॅनो. द मोल्टन लावा, वेपर, हॉट मड, sulfur, etc. are collected on the surface of the earth, forming mountains and hill. बघा, ज्वालामुखी जेव्हा होते त्या ज्वालामुखीमुळे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर जो मोल्टन लावा, ज्याला आपण शिलारस असे म्हणतो, हा शिलारस, बाष्प, उष्ण चिखल, गंधक असे केमिकल पदार्थ म्हणजे रासायनिक पदार्थ भूपृष्ठावर येऊन साचतात आणि ते साचल्यामुळे त्या ठिकाणी डोंगर व टेकड्या यांची निर्मिती होते. The atmosphere gets polluted due to the ash and gases ejected by the volcano. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी जी राख आहे आणि वायू यामुळे वातावरण हे प्रदूषित होते. Often it rains as a result of a volcanic eruption. अनेकदा या ज्वालामुखीमुळे पाऊस देखील पडतो. Temperature rises due to hot gases. उष्ण वायूमुळे तापमान वाढते. Forests and settlements get buried under the hot mud. काही वेळेला या उष्ण चिखलाखाली जंगल आणि वस्त्या गाडल्या जातात. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ अ व्होल्कॅनो. नाउ स्टुडंट्स, व्होल्कॅनोज इरप्ट इन द सी ॲज दे डू ऑन लँड. म्हणजेच ज्वालामुखी हे फक्त जमिनीवरच होतात का तर नाही, ते समुद्रामध्ये देखील होत असतात. The same substances that come out during the eruption of volcano on the land are ejected during the eruption of a volcano in the sea. Some islands are created due to the eruption of volcanoes in the sea. म्हणजे जमिनीवरील ज्वालामुखीच्या स्फोटातून जे पदार्थ बाहेर येतात तेच पदार्थ समुद्रातील ज्वालामुखीतूनही बाहेर पडतात आणि समुद्रातील या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काही बेटांची निर्मिती होते. सम आयलँड्स आर क्रिएटेड. इट इज नॉट पॉसिबल टू प्रिव्हेंट द इरप्शन ऑफ अ व्होल्कॅनो, टू स्टॉप इट आफ्टर इट इरप्ट्स or to control it. However, by means of science and technology, it is possible to predict an eruption and to take immediate steps for disaster management. बघा मुलांनो, ज्वालामुखीचा उद्रेक टाळणे किंवा उद्रेक सुरू झाल्यावर तो थांबवणे किंवा त्यांचे नियंत्रण करणे हे शक्य नसते. मात्र त्याचे प्रेडिक्शन करणे म्हणजे त्याचे भाकीत करणे व त्यानुसार तात्काळ आपत्ती व्यवस्थापन करणे म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट करणे हे सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शक्य झालेले आहे. नाउ स्टुडंट, लेट्स लर्न अबाउट सुनामी. स्टुडंट्स, सुनामी इज अ जॅपनीज वर्ड विच मीन्स हार्बर वेव्ह. बघा मुलांनो, सुनामी हा एक जॅपनीज शब्द आहे आणि याचा अर्थ आहे की किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची मोठी लाट.
A huge wave formed due to an earthquake or volcano occurring on the ocean floor is called a tsunami. The velocity of these waves is 800 to 900 किलोमीटर पर आवर. या ज्या लाटा आहेत सुनामीच्या, या लाटांचा वेग ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका असतो. When they reach a coastal area, their velocity is reduced, but their height is found to have increased even to about 30 meters. या लाटा किनारी भागाकडे जेव्हा पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो, पण त्यांची उंची खूपच म्हणजे 30 मीटरपर्यंत वाढलेली दिसते. नाव लेट्स लर्न अबाउट द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी. आता आपण या सुनामीचे विघातक परिणाम पाहणार आहोत. द फर्स्ट इज बिल्डिंग्स अँड अदर कन्स्ट्रक्शन्स आर डिस्ट्रॉईड. म्हणजे इमारती आणि बांधकामे उद्ध्वस्त होतात. देर इज लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस. म्हणजे लॉस ऑफ लाईफ म्हणजे जीवितहानी आणि फायनान्शियल लॉस म्हणजे वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होते. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज्ड. किनाऱ्याजवळ असलेल्या होड्या जहाजे यांची हानी होते. ट्रीज गेट अपरूटेड म्हणजे झाडे उन्मळून पडतात. लँडस्लाइड्स टेक प्लेस ऑन द लार्ज स्केल. लँडस्लाइड्स म्हणजे भूस्खलन होणे, जमीन खचणे असे म्हणतात. चेंजेस टेक प्लेस इन द ओरिजिनल लँड नियर द कोस्ट गिव्हिंग राईज टू स्वॅम्स. म्हणजे किनाऱ्यावरील मूळच्या जमिनीत बदल होतो आणि त्या ठिकाणी दलदलीचे प्रदेश निर्माण होतात. ट्रॅफिक ऑब्स्ट्रक्शन्स अराईज. वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. द बिझनेस ऑर इंडस्ट्री रिलेटेड टू द सी आर ॲडव्हर्सली अफेक्टेड अँड नॉर्मल डे टू डे लाईफ इज डिसरप्टेड. म्हणजे समुद्राशी संबंधित व्यवसाय किंवा उद्योगधंदे यावर विपरीत परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत होते. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज्ड टू हार्बर्स. हार्बर्स म्हणजे बंदर. बंदरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. नाव लेट्स लर्न द प्रिकॉशनरी मेजर्स फॉर सुनामी. म्हणजे सुनामीसाठी कोणत्या उपाययोजना करता येईल ते आता आपण पाहूया. विथ द हेल्प ऑफ ॲन आर्टिफिशियल जिओस्टेशनरी सॅटेलाइट, prediction about tsunami can be understood. It gives an immediate estimate about the progress of tsunami. In such prediction, people from coastal area are warned and relocated to save their lives. बघा मुलांनो, सुनामी ही एक नैसर्गिक घटना आहे आणि अशी ही आपत्ती आल्यावरती म्हणजे आपत्ती येऊच नये म्हणून आपण काहीच करू शकत नाही. परंतु सुनामी येणार आहे यासाठी आपल्याला काही ती टाळण्यासाठी म्हणजे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतात. सागर तळाशी होणाऱ्या या भूकंपामुळे सुनामी लाटा निर्माण होतात हे आपल्याला लक्षात आले. या लाटा निर्माण झाल्यावर तात्काळ तिचा अंदाज घेऊन किनारपट्टीलगतच्या प्रदेशातील लोकांना धोक्याची सूचना देणे अत्यंत आवश्यक असते. आणि म्हणूनच यासाठी आपल्याला आर्टिफिशियल जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम भूस्थिर उपग्रहाची मोठी मदत होत असते. अशा प्रकारे या आपत्तीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला उपाययोजना करता येते. नाउ स्टुडंट्स, लेट्स लर्न अबाउट स्टॉर्म्स. बट इन 6th स्टँडर्ड यू हॅव लर्न मोर अबाउट दिस डिझास्टर. लेट्स रिवाइज इट. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर belts in the atmosphere causes changes in weather resulting in strong winds or storms. Now let's learn effects of storms. Great damage in the storm affected region. Tremendous losses to life and property. Disruption of electric supply. Disruption of transport and communication. पहा, स्टॉर्म्स म्हणजे वादळ आणि हे जे वादळ आहे हे वादळ निर्माण झाल्यावरती जो परिणाम होत असतो तो अत्यंत धोकादायक असतो. ज्या ठिकाणी वादळ आलेले आहे त्या ठिकाणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. मग असे आपण पाहिलं की कोणतीही आपत्ती आली की जीवितहानी तर ही होतच असते आणि याचबरोबर वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणावर होते. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी सप्लाय, ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन या सर्व गोष्टींमध्ये अडथळा निर्माण होतो. So students, always remember, regularly cut down trees
or branches that are likely to fall and cause damage. म्हणून मुलांनो लक्षात ठेवा की जेव्हा इमारतीवर पडून नुकसान करू शकणारी जी झाडे आहेत ती नियमितपणे छाटा व नुकसान टाळा. इफ यू आर आउटसाइड, टेक शेल्टर इन अ सेफर प्लेस. तुम्ही स्वतः जर बाहेर असलात तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या. इफ यू आर अवे फ्रॉम होम, इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. ॲट होम, shut the valves of gas regulators and turn off the electricity supply. गॅस जर आपण घरी असेल तर गॅस रेग्युलेटरचा स्विच बंद करा. वीज पुरवठा खंडित करा. मेक टेलिफोन कॉल्स टू वॉर्न युअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अबाउट द प्रोबेबल डेंजर. टेल देम टू गो टू अ सेफर प्लेस. तुमच्या नातलगांना, मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य संकटापासून सावध करा. त्यांना सुरक्षित जागी जाण्याची सूचना द्या. गिव्ह टेम्पररी शेल्टर टू पीपल हू आर फार अवे फ्रॉम देअर होम्स. आणि घरापासून दूर असणाऱ्या इतर लोकांना घरात तात्पुरता आश्रय द्या. So students, in this topic we have learned some disasters. Thank you.